तर इकडे झाली आहे लाडूची अंघोळ. व्हेरी गुड. झोप. तर इकडे माझा भाऊ दादांना आंघोळ घालतोय आणि दादांचा हा ड्रेस मी काढला आहे घालण्यासाठी. इस्त्री वगैरे करून ठेवला आहे. आमचे दादा व्हाईटच ड्रेस घालतात आणि त्यांना मी प्लास्टिक घालून त्यांना मी आंघोळ घातली. आता आंघोळ झाली आहे आणि ते प्लास्टिक आता काढून टाकतो आहे कारण की पाणी नको जायला जखमेमध्ये ना. तर आता इकडे दादांचे कपडे वगैरे घातले आहे. दादांना एकदम फ्रेश वाटते. आता मस्त चोळून चोळून आंघोळ घातली आज दादांना आम्ही दोघांनी मिळून. आता इकडे दादांना दूध गरम केलं आहे आणि हळद टाकून थोडंसं दूध गरम करून त्यांना दिलं आहे कारण की त्यांचे ब्लड टेस्ट होणार आहे ना. तर थोडंसं पोटात काहीतरी पाहिजे त्याच्यासाठी त्यांना म्हटलं तुम्ही थोडा वेळ उन्हात बसा. ऐक ना तूच घे ना आंघोळ करून मग मला करायला पटकन. पाणी गरम होत ते आंघोळ करून घे. चल स्वच्छ कपडे घाल मग जाऊ पटकन दवाखान्यात डॉक्टर आले असतील. तर इकडे दादांना थंडी वाजती म्हणून उन्हामध्ये खुर्ची टाकून बसून दिले आहे. आमचं तोपर्यंत आवरस तर त्यांना म्हटलं बसा तुम्ही उन्हात. लाडूला पण आंघोळ घातली आहे. आता लाडूला खिचडी खाऊ घालते आणि मग मला पण आंघोळ करायची आहे. नंतर दादांना बाहेरूनच बसवलं आहे मस्तपैकी. आंघोळ वगैरे करते आणि मग तुमच्याशी बोलते. हॅलो शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता सकाळच्या 11 वाजले आहे आणि दादांची आंघोळ झाली आहे. इकडे लाडूची पण आंघोळ झाली आहे आणि आता जस्ट मी सगळ्यात शेवट आंघोळ केली मी. आणि आता मला पण बरं वाटते. ताप वगैरे नाही आला आणि एक 10 मिनिटांनी डॉक्टरांनी बोलवलं आहे दादांना घेऊन. तर नाही पहिले डॉक्टर म्हणले तुम्ही या तुमच्याशी पहिले बोलतो मी मग दादांना घेऊन या. दादांना दुसऱ्या दवाखान्यात न्यायचं आहे ना आणि तिथे दादांचे सगळे टेस्ट होतील आणि त्याच्यानंतर दादांना कोणती ट्रीटमेंट द्यायची काय गरज आहे ते सगळं डॉक्टर सांगतील. आता चाललो आहे आम्ही. दादांना फ्रेश केलं आहे. दूध दिलं आहे. खिचडी लावली आहे आईनी दादांसाठी. मग खिचडी खाऊ घालून मग त्यांना आम्ही घेऊन जाऊ हॉस्पिटलला. तर चला मग. इकडे दादा आराम करताय. मी येते जाऊन हॉस्पिटलला. चल ही पण मागं लागली. चल चला लाडूला घेऊन चालली. मग दादांना घेऊन जाईन ना मग तेव्हा लाडूला घरात ठेवायला झोपून जाईन तिला. लाडूची फ्रॉक बघा ना किती छान दिसते. इकडे बघ. हाय कर. हाय. चल तर डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली आहे. आता घरी जाऊन दादांना घेऊन रिक्षावाल्याला बोलवते घेऊन जाते लाडूला झोपवून. आईने बेसन बनवलं पटकन खाते. रिक्षावाला येतोय. रिक्षा आली आहे. थांब मला 2 घास खाऊ दे. गोळ्या घ्यायच्या आहे मला. लाडू ऐकत नाही. तिला पण घेऊन चालले. चल 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 पटकन. रिक्षा आली बाहेर. ऐकतच नाही घरात थांबतच नाही. घेऊन चालले तिला. दादाचे आज पूर्ण टेस्ट होतील. खाली 100 रुपयाची. चप्पल घाला. चप्पल घाला. जा बस बाबाजवळ. चल बस बस बाबाजवळ. आता निघालो आहे आम्ही. ही रात्री नाही घेऊन चाललो. आहे आम्ही हॉस्पिटलला. हा मसे डॉक्टर. ते बसले आहेत. आपली लाडू बघा राहत नाही ना माझ्याशिवाय त्याच्यामुळे तिला घेऊन यावं लागतं. तर आमचा नंबर आला आहे आणि इथे दादांचं चेकअप चालू आहे. तर आता आतमध्ये दादांचे ECG वगैरे ते सगळे टेस्ट चालू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दादांची प्रॉपर ट्रीटमेंट काय आहे आणि सगळ्या गोष्टी डॉक्टर आपल्याला सांगतील. तर आम्ही बसलो आहे इकडे येऊन साईडला.
ही बघा ना कशी बसली. फोटो निकालो आपका, फोटो निकालो आपका. पोज दीजिए, पोज. फोटो के लिए पोज कैसे देते हैं? वाव वाव. ओगो भाई. और दूसरा पोज दीजिए. लव यू लव यू लव यू. और दूसरा पोज दीजिए अभी. और ये कौन सा देंगी? और पोज दीजिए मस्त एकदम. ओह. और कौन सा दोगी? और वाव वाव किती छान. और अजून पोज देती. हा थांबा, बघा तिचे पोज बघा काय काय करती. हां अगो बाई. हिरोईन बघा माझी कशी पोज देते. हां व्हेरी गुड. और कौन सा पोज देगी? वाव. असं आपण करतो 2 बोटं करून. तिकडे चालू आहे वडिलांचे चेकअप. तर इकडे दादांचा एक्सरे आला आहे आता. आणि बाकी हे सगळे ECG वगैरे केलं ना, त्याचे सगळे रिपोर्ट्स आले आहे. अजून त्यांचं क्रिएटिनिनचं रिपोर्ट यायचे तर आता जस्ट ब्लड दिलं आहे. मग ते रिपोर्ट्स आले का हे सगळे घेऊन आमच्या डॉक्टरांकडे जायचे. तर मग बघू काय होतं काय नाही. आम्ही आलेलो 12 वाजता. आता दुपारचे 4 वाजलेत. आता फक्त एक रिपोर्ट यायचं बाकी आहे. जस्ट थांबलो आहे आम्ही. ते लाडू आहे. आता लाडू घरी गेले का झोपणार. मग दादांना घरी सोडणार आणि हे सगळे रिपोर्ट घेऊन आमच्या डॉक्टरकडे जाणार, फॅमिली डॉक्टरकडे. मग ते काय ट्रीटमेंट देतील त्याच्यावर. चला मग सांगतो तुम्हाला. सगळे रिपोर्ट्स काढले आहे बघा. चला. तर आला आहे क्रिएटिनिनचा रिपोर्ट. आता आम्ही घरी निघालो आहे. आणि दादांचं क्रिएटिनिन जसं आपलं नॉर्मली 1.2 असतं ना, तर त्यांचं 2 झालेलं आहे क्रिएटिनिन खूप वाढलेलं आहे. तर डॉक्टर काय सांगतात बघूया. चला रिपोर्ट्स तुम्हाला मी दाखवते घरी गेल्यावर आमच्या दादांचे बॅक कॅमेऱ्याने. तर हे बघा, हे दादांचे रिपोर्ट्स आहे. हे बघा, तुम्हाला मी याच्या पुढचं क्रिएटिनिनचा रिपोर्ट दाखवते. तर हा बघा, हा आहे सिरम क्रिएटिनिनचा रिपोर्ट. नॉर्मल पाहिजे एवढा, तर त्यांचं 2 झालेलं आहे, खूप जास्त आहे. फायनली हे रिपोर्ट्स आले आहे लास्टचे. क्रिएटिनिन त्यांचं वाढलेलं आहे. नॉर्मल 1.2 पाहिजे असतं त्यांनी सांगितलं, तर त्यांचं 2 झालेलं आहे. आता बघू, डॉक्टरांना भेटूया काय होतं सांगतो. क्रिएटिनिन वाढले ना, त्याचाच जास्त प्रॉब्लेम आहे. रिपोर्ट हो बरं. चला आता मी निघतोय घरी. रिक्षा येते. टेन्शनच झालं आहे खूप. चला आली रिक्षा. 10 दर. बस इकडे ये बाळा, साईडला ये. बाबांना बसू दे. इकडे ये लाडो, इकडे ये. बस ना बस ना बस. तर चला आता निघालो आहे घरी. तर रात्रीचे 9 वाजलेत आणि आमची फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांच्याकडे आलो आहेत सगळे रिपोर्ट्स घेऊन. आणि आता ते ट्रीटमेंट करतील दादांना. तर मग येतं ते डॉक्टर, बघू काय सांगतात काय नाही. तर आता आलो आहे आम्ही घरी आणि रात्रीचे 10 वाजलेत. बराच वेळ थांबलं पण डॉक्टर काही आलेच नाही. तर ते म्हटले की तुम्ही सकाळी 10 वाजता या. तर आता सकाळी 10 वाजता डायरेक्ट दादांना तिथे ॲडमिटच करणार आहेत. तर 2-3 दिवस ॲडमिट ठेवू. रक्त वगैरे वाढायचं. त्यांचं रक्त फक्त 6 पॉईंट राहिलेलं आहे आणि क्रिएटिनिनचा प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टर म्हणले ते थोडं ट्रीटमेंट केली ना व्यवस्थित. आता कसं आपण सगळे ब्लड टेस्ट केल्यामुळे प्रॉपर त्यांना आता इलाज चालू होईल त्यांचा आता. आणि डॉक्टर म्हणले फरक पण पडेल त्यांना. तर 1-2 दिवस त्यांना आपण ॲडमिट करून घेऊया. बघूया ते कितपर्यंत सर्वाईव्ह करतात, कुठपर्यंत नाही. सगळं त्याच्यावर पण आहे ना. त्यांच्या हाताची इतकी पातळ स्किन आहे, नस पण भेटणं अवघड आहे त्यांना ॲडमिट करायला, असा इतका प्रॉब्लेम आहे. तर मग आता बघूया. डॉक्टर उद्या घेऊन जाऊ आम्ही त्यांना
आणि हा व्हिडिओ मी आता हा इथे स्टॉप करते, पण ह्याच्या पुढे डे 2 पुढचा भाग चालू होते, तुम्ही बघा. ठीक आहे, उद्या सकाळचा बघा. तर आता इकडे वाजले आहे सकाळचे 9:45. लाडूला खाली झोपतो ना मी किचनमध्ये, आता लाडूला टाकलं आहे झोळीत. इकडे देते तिला झोका थोडा वेळ आणि जायचं आहे आता हॉस्पिटलला दादांना घेऊन. काय रे बाई, हा बघ. ये काय, अरे ये काय, ये काय. ह्याच्या मम्मीने कपडे आणले धुतलेली, याने बघ कसं फेकले वरतून. ही सगळी कालची धुतलेली कपडे. चला अंथरूण. हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता डे 2 सुरू होत आहे. कालचा दिवस तुम्ही बघितलाच आहे आणि हा आता दुसऱ्या दिवशीचा सुरू होत आहे. आणि आता मी चालली आहे हे काय दादांची रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांकडे, कारण काल रात्री डॉक्टर भेटले नाही ना, तर त्यामुळे मी चालली आहे. नाश्ता वगैरे झाला आहे आणि थंडी वाजते म्हणून स्वेटर घातले. तर चला मग. तर आता डॉक्टरांशी बोलणं आलं आहे, दादांना घेऊन या बोलले. आता दादांना घेऊन जाते. तर त्यांना ॲडमिट करायचं म्हणलं ना, त्यांच्या हाताची स्किन इतकी पातळ आहे ना, कसं होईल तो आता. चला पाहू. चला रिक्षात बसा. उठव रे दादांना. हा उठा उठा. पकडा, पडतीन बिडतीन पडल. त्यांना पाठवले रिक्षात, आम्ही चालले आता पायी पायी. मी होते त्याच पालंगावर दादांना ठेवलं आहे बघा. इथं बाथरूम आहे ना, त्याच्यामुळं बरं पडतं. वरती पण आहे, पण त्यांना वरती चढवणार नाही ना, म्हणून ठेवलं आहे खाली. त्यांना पण थोडं इन्फेक्शन आहे ना, तर इन्फेक्शनचं त्यांना सलाईन लावणार आहे आणि रक्तवाढीचा सुद्धा त्यांना कोर्स करणार आहे त्यांना, तर त्यांना बरं वाटेल डॉक्टर म्हणले. तर दादांना ॲडमिट केलं आणि आता मी घरी आली आहे. लाडू झोपेतनं उठली होती आहे बघा. फोन आला आईचा आणि तिला दिला आहे अंडा बॉईल करून खायला. हां, क्या खा रही हो लाडू, क्या खा रही है? एवढं का लाज वाटती है ग? क्या हुआ बेटा, क्या हुआ, ऐसे क्यों कर रही हो, क्या हुआ? तिला किती शरम येते. खा ग, खा ग, खा. मला म्हणती मम्मा कहाँ छोड़ के गई थी, कहाँ छोड़ के गई थी. मैंने मम्मा 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 कितना बोला. मला अशी म्हणती. म्हटलं कुठं नाही गेलते, तुझ्या बाबाला ॲडमिट करायला गेलते. तर काही नाही, तर दादांना ॲडमिट केलं आहे. 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना थोडंसं फरक पडेल ते डॉक्टर बोलले आहे. जेवढं आपल्याला प्रयत्न आहे तेवढे आपण प्रयत्न करायचे त्यांना चांगलं होण्याचे. तर मग आणि दुसरी गोष्ट, माझ्या बहिणींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जसं मी थंबनेल लावलं आहे की बहिणी काय बोलल्या आहे, तर माझ्या दोघी बहिणींनी थोडे थोडे पैसे दिलेले आहेत ट्रीटमेंटसाठी. आणि दोघींचं असं म्हणणं आहे की दादांना जेव्हा बरं वाटेल तेव्हा आमच्याकडे, हिच्याकडे 15 दिवस आणि तिच्याकडे 15 दिवस घेऊन या. बरं वाटेल तर जातील आमचे दादा पुण्याला. आणि कोलकात्याला आमच्या आईवडिलांना न्यायचा विषय नाही. तुम्ही मला बरेच जण कमेंट केले आहे की तुम्ही कोलकात्याला घेऊन जा. तर कोलकात्याला एवढं लांब आहे, पुन्हा तिकडं काही झालं कमी जास्त नाही का, अजून त्यांचं वय झालेलं आहे, त्याच्यामुळं पुण्याला कसं आहे जवळ आहे ना, तर मग जातील बहिणीकडे 15-15 दिवस काही दिवसांनी असं. बघूया मग. चला मग आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. सगळं कालचं आजचा तुमच्यासोबत रुटीन माझा शेअर केला आहे. आणि आता लाडो, चला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. वीडियो को लाइक करे और लाडो के चैनल को सब्सक्राइब करे. जाऊ दे, मीच बोलते, जाऊ दे मीच बोलते. लाडो लाडोची शुभ सकाळ झालेली आहे. 12:30 वाजता लाडूची शुभ सकाळ झालेली आहे. आता 12:30 वाजलेत. तर
चला मग आता हा व्हिडिओ ते स्टॉप करते. ठीक आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, थप शेअर करा. अगं बाई किती छान बोलली. धपधप शेअर करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, धपधप शेअर करा. चला मग बाय बाय चला मग बाय बाय. चला मग बाय चला मग बाय.